नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी आज हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला होळीची कथा सांगण्यासाठी। तर होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो सत्याचा असत्यावर विजय आणि भक्तीची शक्ती दर्शवणारा एक पवित्र सण आहे। ही होळीची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी या कथेचा सुंदर संदेश देणार आहे। तर कथेला सुरुवात करूया। प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी राक्षस होता। तो राजा होता। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळवले होते। त्या वरदानामुळे त्याला ना माणसे मारता येईल, ना प्राणी मारता येईल, ना त्याला घरात मरण येईल, ना बाहेर मरण येईल, ना दिवसा मरण येईल, ना रात्री मरण येईल, आणि ना शस्त्राने ना अस्त्राने, असं त्याला वरदान मिळालं होतं। या वरदानामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला होता। त्याने स्वतःलाच देव समजायला सुरुवात केली होती। राज्यात त्याने आज्ञा दिली, कोणीही विष्णू भगवानचे नाव घेणार नाही, फक्त माझी पूजा केली जाईल। आणि नंतर परंतु हिरण्यकश्यपूचा एक मुलगा प्रल्हाद, तो अत्यंत विष्णू भक्त होता। लहान वयात तो स्वतः म्हणायचा आणि सतत म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, असं त्याचा तप चालू राहील। कायम तो हेच नावाची जप करत राहील। त्यामुळे हिरण्यकश्यपूला राग यायचा। तर हिरण्यकश्यपूने त्याला बरेच समजवले, रागवले, पण त्याचं काही विष्णू नावावरचा श्रद्धा काही उठेना। तो त्याचं विष्णू नाव चालूच असायचे। तर मग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बरेच शिक्षा दिल्या, तरीही काही झाले नाही। एकदा त्याला डोंगरावरून फेकून देण्यात आले, पण विष्णू भगवानांनी त्याला वाचवले, त्याला हत्तीखाली टाकले। प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले। तर यावेळेस एक होलिका त्याची बहीण होती। तर होलिकाची एक योजना यावेळेस त्यांनी आखली। ती योजना अशी होती की हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीत न जळण्याचा एक वरदान होता। त्या वरदानामुळे ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या अग्नीत बसली। तिला वाटले प्रल्हाद जळून जाईल आणि ती सुरक्षित राहील, पण झाले अगदी उलटे। प्रल्हादाला भगवान श्री विष्णूंनी वाचवले आणि होलिका मात्र अग्नीमध्ये जळून भस्म झाली। या गोष्टीची आठवण म्हणून होलिका दहन असं आपण करतो, यालाच होलिका दहन म्हटले जाते। नंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, भगवान सर्वत्र आहे। रागाने हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून प्रकट झाले ते भगवान विष्णूंचे एक रूप। ना माणूस ना पूर्ण प्राणी। संध्याकाळची वेळ होती, ना दिवस ना रात्र, ना दरवाजावर ना घरात ना बाहेर। नरसिंहाने आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा वध केला, तो उंबरठ्यावर। अशा प्रकारे सत्याचा असत्यावर विजय झाला। अशा प्रकारे ही कथा पूर्ण झाली। तर या कथेचा संदेश आपल्याला असा मिळतो की पहिली गोष्ट अहंकाराचा नाश होतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा नेहमी विजय होतो, आणि तिसरा संदेश मी तुम्हाला असा देऊ इच्छिते की देव नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात। होळी म्हणजे वाईट विचार, अहंकार आणि मत्सर जाळून टाकण्याचा सण म्हणजे होळी। तर ही होळीची प्रचलित पवित्र अशी कथा तुम्हाला आवडलीच असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आवडल्यास काही सजेशन असल्यास कमेंट नक्की करा। आणि अशाच अजून धार्मिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा।